गुरुवारी 12 जूनला बीडच्या शाहूनगर भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। एका 13 वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत विवाह लावण्यात आला। या घटनेतील पहिला नवरदेव सुलेमान पठाण हा 32 वर्षाचा असल्याचं बोललं जात आहे। त्याला अगोदरच 2 बायका असून त्या दोघींपासूनही त्याला एक अपत्य आहे। असं असतानाही तो एका अल्पवयीन मुलीसोबत स्वतःचा तिसरा विवाह करण्यासाठी निघाला होता। या घटनेत अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणारा दुसरा नवरदेव हा आसिफ शेख असून त्याचं वय 25 वर्ष सांगितलं जात आहे। त्याचा हा पहिलाच विवाह होता। मात्र लग्नानंतर पळून जाताना पोलिसांनी रस्त्यावर जीप आडवी लावून त्याला पकडलं। सुलेमान मात्र पसार झाला असून त्याची पहिली पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्यामुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आला। विशेष म्हणजे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालविवाह निर्मूलनासाठी टास्क फोर्सची बैठक घेतली होती आणि त्याच दरम्यान बीड शहरात एकाच मुलीचा दोनदा बालविवाह झाल्याचा प्रकार घडला। या घटनेतील पीडित मुलगी सोनिया ही नुकतीच 5वी पास झाली असून 16 जून पासून तिचे 6वीचे वर्ग चालू होणार आहेत। या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या धक्कादायक प्रकाराविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सोनिया ही अवघ्या 13 वर्षांची शाळेत जाणारी मुलगी बीड शहरातील शाहूनगर भागात आपल्या कुटुंबासोबत राहते। तिच्या वडिलांनी 2 लग्न केली असून तिला आता दुसरी सावत्र आई आहे। शाळा उघडल्यानंतर सोनिया सोमवारपासून 6वीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती, पण दुसरीकडे तिच्या आई वडिलांनी बीड तालुक्यातील बेलखंडी येथील रहिवासी असणाऱ्या 32 वर्षीय सुलेमान पठाण याच्यासोबत सोनियाचं लग्न ठरवलं। आता या सुलेमानची स्टोरी अशी की त्याचं ऑलरेडी 2 वेळेस लग्न झालंय। त्याच्या दोन्ही बायका त्याच्याजवळ नांदत नाहीत। पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे। त्यांच्यात वाद झाले असून पोटगीसाठी न्यायालयात हे प्रकरण चालू आहे। या प्रकरणात गुरुवारीच त्याच्यावर अटक वॉरंट निघाल्याचीही माहिती समोर येतेय। तर सुलेमानची दुसरी पत्नी त्याच्या नात्यातील असून तिच्यापासूनही एक मुलगा आहे। आधीच 2 बायका आणि 2 मुलांचा बाप असतानाही सुलेमानचं तिसरं लग्न 13 वर्षीय सोनियासोबत ठरलं। गुरुवारी 12 जूनच्या सकाळी 8 वाजता शाहूनगर भागातील घरातच या दोघांचा निकाह लावण्यात आला। त्याचे फोटोही काढले, परंतु सुलेमानच्या पहिल्या पत्नीला या विवाहाबद्दल माहिती मिळाली। तिनेच या बालविवाहाची माहिती पोलीस प्रशासनाला दिली। याची कुणकुण सुलेमानला लागली, त्यामुळे पोलीस आता कारवाईसाठी येतील या भीतीने सुलेमान येथून पळून जाण्याचा विचार करू लागला। त्याने मुलीच्या कुटुंबियाला उडवाउडवीची उत्तरे देत आपल्या अंगावरील साज उतरवला आणि गेवराई तालुक्यातील खांडवी या आपल्या बहिणीच्या गावातील आसिफ शेख याला विवाहस्थळी बोलवलं। त्याला बोहल्यावर चढवून नंतर सुलेमान तेथून पळून गेला। काही तासातच सोनियाचा दुसरा निकाह आसिफ बरोबर लागला। त्यानंतर आसिफ हा आपली नवरी सोनिया हिला घेऊन निघाला। दरम्यान ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांना मिळाली। त्यांनी लगेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला। पोलिसांनी आसिफचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याचा पाठलाग करून त्याला बार्शी रोडवर पकडले। एकीकडे हा धक्कादायक प्रकार घडत असताना दुसरीकडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बालविवाह निर्मूलनासाठी टास्क फोर्सची बैठक घेत होते। बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात असताना गुरुवारी बीड शहरातच ही घटना उघडकीस आली। त्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आलाय। दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलीने आपली आपबीती सांगितली। मी आता 6वीत शिकत आहे। माझी इच्छा नसताना घरच्यांनी माझा बळजबरीने निकाह लावला। सकाळी एका सोबत आणि दुपारी दुसऱ्या सोबत लग्न लावले, असं सोनियाने सांगितलं। या घटनेतील पहिला नवरदेव पसार झाला तर दुसरा नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याचं शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितलंय। मात्र या प्रकरणात प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंतही गुन्हा नोंद न झाल्याचं बोललं जात आहे। महिला व बाल विकास विभागानेही गुन्हा नोंदवला नाही असा आक्षेप घेतला जातोय। हे प्रकरण उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी सांगितलंय की बालविवाहाची माहिती मिळताच पोलिसांना कळवलं। यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केलं नाही, फक्त टोलवाटोलवी केली। अशाने बालविवाह कसे थांबतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर बीडचे तालुका संरक्षण अधिकारी मंसुरी अन्सार अहमद यांनी अशी माहिती दिली की या प्रकरणात सुलेमान पठाण आणि आसिफ शेख यांच्यासह मुलीचे व दोन्ही मुलांच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दिली आहे। त्यांना बाल कल्याण समिती समोर हजर केलं जाईल। बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यात धाव घेतली। असं असलं तरी बालविवाह होण्यासाठी प्रशासनाची असंवेदनशीलता कारणीभूत असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगली आहे।
गेल्या वर्षी जिल्ह्यात 300हून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे, तर 258 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलंय. पण जेवढ्या बालविवाहाची नोंद झालीये त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बालविवाह झाल्याचं जिल्ह्यातील लोक सांगतायत. अनेक बालविवाह उघडकीस येत नाहीत. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न होत असताना जिल्ह्याबाहेर जाऊन बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील त्या ठिकाणचे सरपंच, तलाठी यांच्या मार्फत फॉलोअप घेतला जातो आणि अर्ध्या तासातच तो बालविवाह रोखला जातो, अशी माहिती बाल प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी दिली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र सोनियासारख्या 13 वर्षीय मुलीचा एकाच दिवशी 2 पुरुषांसोबत निकाह लावण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून प्रशासनाच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित केली जाते. आता यावर तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.